स्टार प्रवाह वाहिनीवरील पुढचं पाऊल या मालिकेतून अवघ्या महाराष्ट्रात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी। पुढचं पाऊल मालिकेद्वारे तिने मनोरंजन क्षेत्रात तिचं पहिलं पाऊल टाकलं। त्यानंतर अभिनेत्रीची या क्षेत्रातील घोडदौड अजूनही चालूच आहे। जुई ही गेली अनेक वर्ष टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा असली तरी तिने खडतर प्रवास करत आत्ताचे स्थान प्राप्त केले आहे। 2013 सालापासून तिला काही शारीरिक समस्यांना आजारांना सामोरं जावं लागलं। काही वर्षांपूर्वी जुई गडकरी मोठ्या आजाराशी झुंज देत होती, त्यामुळे तिने इंडस्ट्रीमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला। जवळपास 5 ते 6 वर्ष जुई इंडस्ट्रीपासून लांब होती। याच काळात तिला अनेक औषधं आणि गोळ्या सुद्धा खाव्या लागल्या होत्या। या आजारामुळे जुई दिवसात एकाच वेळी 18 गोळ्या खात असे। मात्र कालांतराने तिला या सर्वांचा कंटाळा येऊ लागला। तिने या सर्व औषधांचा त्याग केला। तिने सर्व औषध गोळ्या खाणं सोडून दिलं आणि पूर्णपणे सकारात्मकता आणली। याच सकारात्मकतेमुळे तिने तिच्या आजारावर मात दिली असल्याचेही तिने म्हटलं आहे। या सगळ्यात जुईला दत्तगुरूंची साथ लाभली। त्यांच्यावरील श्रद्धेमुळेच तिने या गंभीर आजारावर मात दिली। याचबद्दल जुईने दिल के करीब या मुलाखतीत भाष्य केलं आहे। याबद्दल बोलताना जुई असं म्हणाली की मी आध्यात्मिक गोष्टी खूप केल्या, ज्या मी आजही करते। गुरु महात्म्यांचं मी रोज न चुकता वाचन करते आणि ज्या दिवसापासून हे वाचन सुरू केलं त्याच्या दुसऱ्या दिवसापासून माझा त्रास कमी झाला आहे। जुईच्या घरात दत्तगुरूंचे पूजापाठ केले जातात, त्यामुळे ती गुरु महात्म्यांचं रोज पूर्ण निष्ठेने वाचन करते। ती म्हणाली की मी आजही माझा आजारपण दत्तगुरूंच्या पायावर सोडलेला आहे। माझे जे काही होईल ते दत्तगुरू बघून घेतील या विचाराने मी त्यांना समर्पित आहे आणि त्यांनी ते केलंही आहे। दत्तगुरूंनी मला माझ्या आजारपणातून पूर्णतः उभं केलं आहे। यापुढे ती असं म्हणाली की माझ्या आयुष्यात एक अशीही वेळ आली होती जिथे मी माझ्या गाडीतला गणपती काढून फेकून दिला होता। तेव्हा मला देवाचा तितका राग आला होता, पण तो प्रसंग आणि आता मी जिथे आहे हा प्रवास खूप भारी होता। मला आता माझा मार्ग मिळाला आहे। मी फार आध्यात्मिक नाही, पण मी रोज न चुकता देवाची पूजा आणि वाचन करते, त्याशिवाय मी घराबाहेर पडत नाही। दरम्यान जुई ही सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे। या मालिकेला व तिच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे। तिची ही भूमिका व मालिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे। मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।